हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजे 17 सप्टेंबरच्या भागामध्ये प्रिया प्रतिमाच्या खोलीमध्ये गेलेली असते. तेव्हा प्रिया प्रतिमाला म्हणते, आई मी तुला म्हटलं होतं ना, सायली चांगली मुलगी नाही, ती तुला वेडी ठरवायला निघाली. तिने घरातील सगळ्यांना सांगून ठेवले, तुला वेड लागले आणि तुला सायकॅट्रिस्टची गरज आहे. मित्रांनो, प्रतिमा हे ऐकत असते. तेव्हा प्रिया म्हणते, तुला माहीत आहे ना घरातील सगळे सायलीचं किती ऐकतात ते, म्हणूनच मी तुला सावध करायला आले. सायलीने सगळ्यांवर काय जादू केली काय माहीत, पण आई मी आहे हां, मी तुला काहीही होऊ देणार नाही. आई आता घरी सायकॅट्रिस्टला बोलवतील, पण मी सांगितलं आहे माझी आई वेडी नाही, या उपचारांची गरजच नाही. पण तू सावध राहा आई. आणि डॉक्टर आले ना, तू त्यांना आतच घेऊ नकोस, खोलीतच बस, बाहेर येऊ नको. दरवाजाला कडी लाव. अगदी सायलीने जरी बोलवलं ना तरी तू बाहेर येऊ नकोस, तिचं काहीही ऐकू नकोस, तरच तिचा प्लॅन फसेल ना. मित्रांनो, प्रतिमा अजूनही शांतच असते. प्रिया म्हणते, आई जर तू डॉक्टरांना भेटलीस तर ते तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील. हो, आणि तुला जायचं आहे का वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये? मित्रांनो, आता मात्र प्रतिमा घाबरते आणि हाताने नाही असं खुणावून सांगत असते. तेव्हा प्रिया म्हणते, नाही जायचं ना हॉस्पिटलमध्ये? तर आई मी तुझ्या मागे खंबीरपणे उभी आहे, तू काहीही कर, पण त्या डॉक्टरांना भेटू नकोस, बाकी मी बघून घेईन. आई आता तू आराम कर, मी इथेच आहे. मित्रांनो, मग प्रिया बाहेर जाते. इकडे सायली रूममध्ये असते. तेव्हा ती प्रतिमाविषयी डॉक्टरांना काय काय सांगायचं, त्यांना काय काय विचारायचं ते सगळं आठवून लिहून घेत असते. तेव्हा इतक्यात अर्जुन फ्रेश होऊन बाहेर येतो आणि सायलीला म्हणतो, एवढं काय लिहिताय तुम्ही? तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्यांना भेटायला ते मानसोपचार तज्ज्ञ येणार आहेत ना, त्यावेळी त्यांना काय काय विचारायचं हे लिहून घेते मी, म्हणजे ऐनवेळी काही विचारायचं राहून जायला नको. तेव्हा मग अर्जुन खाली बसतो. तेव्हा सायली त्याला विचारते, काय हो दमलात का? ऑफिसमध्ये भरपूर काम होतं का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही हो, ऑफिसनंतर सुमन काकूंना भेटायला गेलो होतो ना. तर सायली म्हणते, का त्यांची तब्येत तर बरी आहे ना? तर अर्जुन म्हणतो, हो तब्येत बरी आहे, मला ॲक्च्युली तन्वीबद्दल भेटायचं होतं म्हणून गेलो होतो. सायली मला असे विचार येत होते की असे कुठले पुरावे आहेत ज्यांनी हे सिद्ध झाले की प्रियाच तन्वी आहे ते, पण हे मी सिनियरला नाही विचारू शकत, म्हणूनच मी काकूंशी बोलायला गेलो होतो. मित्रांनो, सायलीने सांगूनसुद्धा अर्जुन ऐकत नाही. सायली सांगत असते ना प्रियाच तन्वी आहे ते, पण अर्जुन काही ऐकत नसतो. तो बोलत बोलत कपडे घ्यायला कपाटाजवळ जातो. तेव्हा म्हणतो, मी काकूला विचारलं होतं पुरावे म्हणून प्रियाने काय काय दिलं होतं, तर तिने तिचा लहानपणीचा फोटो आणि गळ्यातील लॉकेट दाखवलं होतं, पण ते लॉकेट माझ्या वाढदिवसादिवशी मला ते पूर्णाजीने दिलं होतं आणि मी ते तन्वीला दिलं होतं. आणि हो, सुमन काकूने अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली सायली, तन्वीच्या उजव्या तळपायावर एक जन्मखून आहे, तुळशीपत्राची खून आहे ती. मित्रांनो, आता बोलत असताना अर्जुन मागे वळून सायलीकडे बघतो तर तिथे सायली नसतेच. तेव्हा तो म्हणतो, कमाल करताय मिसेस सायली, तुम्ही मी जे काय म्हणालो ते ऐकलंच नाही, इथून निघूनच गे. मित्रांनो, तेव्हा सायली खाली येत असते. ती स्वतःच बोलत असते की यांच्या डोक्यातून काही खूळ जात नाही. आता प्रियाबद्दलचे पुरावे शोधायला सुमन काकीकडे जाणं म्हणजे आता तर हद्दच केली यांनी, उगाचच सगळ्यांना त्रास देत आहेत. तेव्हा मग सायली नंतर किचनमध्ये जाते. आता इकडे रविराज सर प्रियाला समजावत असतात, कारण प्रियाला प्रतिमाला मानसोपचार करावेत हेच मान्य नसतं ना. तेव्हा प्रिया म्हणते, आईला ट्रीटमेंटची गरज नाही, तिला आपल्या प्रेमाची गरज आहे बाबा, आपण आपल्या नात्यावर विश्वास ठेवून थोडा धीर धरूयात, म्हणजे तिला हळूहळू आठवेल. तेव्हा रविराज सर म्हणतात, आपण डॉक्टर आहे का तन्वी? नाही ना. आणि अश्विन सांगतोय त्याप्रमाणे आपण उपचार करतोयच ना, मग आता पुढचं पाऊल नको का उचलायला? तेव्हा प्रिया म्हणते, बाबा गोळ्या वगैरे दिल्या आणि आईला काही त्रास झाला तर मला हे नाही सहन होणार. तेव्हा रविराज सर म्हणतात, काही होणार नाही प्रतिमाला, आपण उच्च दर्जाची ट्रीटमेंट देणार आहे आणि घरामध्ये तिची काळजी घ्यायला सायली आहेच ना. आणि हे बघ बाळा, तुला तुझी आई लवकर बरी व्हावी असं वाटतंय ना, मग तिला मानसोपचारांची गरज आहेच. तेव्हा प्रिया म्हणते, पण बाबा आई हॉस्पिटलमधून गायब झाली तर दहीहंडी दिवशी काय झालं होतं हे आठवतंय ना तुम्हाला? आणि तुम्हाला सायकॅट्रिस्ट आणायचंच असेल ना तर तो घरी आणा, आपण आईची ट्रीटमेंट इथे घरी
करून घेऊ आपल्यासमोर. बाबा, मी आता आईविषयी कुठलीही रिस्क नाही घेऊ शकत. आता रविराज सर म्हणतात, ठीक आहे, तुझी ही अट मला मान्य आहे. तेव्हा प्रिया म्हणते, थँक्यू बाबा. मग रविराज सर म्हणतात, पण तन्वी, आता अभ्यासाकडे जरा लक्ष दे. या सगळ्यामध्ये अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल गं. तेव्हा प्रिया म्हणते, हो बाबा. मग रविराज सर तिथून निघून जातात. तेव्हा प्रिया लगेच नागराजला फोन करते. तेव्हा नागराज फोन उचलतो आणि म्हणतो, बोल पटकन. तेव्हा प्रिया म्हणते, काय पटकन बोल? इथे ना ताशी 500 मैल गोष्टी घडत आहेत आणि मी कसं पटकन बोलू? तेव्हा नागराज म्हणतो, ठीक आहे, पण जरा कमी बोल आणि मुद्द्याचं बोल. मग प्रिया म्हणते, ठीक आहे, मग ऐका. तुमच्या त्या वहिनीचा खिजलेला अर्धा मेंदू नॉर्मल करण्यासाठी किल्लेदार आता सायकॅट्रिक्सला बोलवणार आहे. लवकरच तिची ट्रीटमेंट सुरू होणार आहे. तेव्हा नागराज हे ऐकून म्हणतो, पण अश्विन म्हणाला होता की थोडे दिवस आपण थांबू म्हणून. मग प्रिया म्हणते, ते थोडे दिवस गेले हो. किल्लेदारला आता घाई झाली. त्याला त्याची बायको पूर्वीसारखी हवी. याचा अर्थ कळतोय ना? तिला ॲक्सिडंटविषयी सगळं आठवणार. तिला तिची खरी मुलगी आठवणार. तेव्हा नागराज चिडतो आणि म्हणतो, आणि तू काय करणार? तिथे आरती करत बसणार? त्या अर्जुनच्या मागे मागे करणार? प्रिया, आपलं महत्त्वाचं काम काय आहे हे माहीत आहे ना तुला? प्रतिमा वहिनीकडे लक्ष कोण ठेवणार? ते कोण करणार? तेव्हा प्रिया लगेच रागाने म्हणते, तुम्ही उगाच ऑर्डरी सोडू नका. मी इथे एकटी फ्रंट फूटवर लढते आणि तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त माझ्या जीवावरती तिथे उड्या मारताय. मी फक्त आत्ता तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी फोन केला होता. बाकी काय करायचं ते माझं मी बघून घेईन. मग प्रिया रागाने फोन ठेवते. तेव्हा नागराज मनातल्या मनात म्हणतो, वहिनीला सगळ्यात उत्तम ट्रीटमेंट मिळेल याची दादा काळजी घेणारच. मग तिची स्मृती खरंच परत आली तर? मित्रांनो, आता मात्र नागराज घाबरलेला असतो थोडा. आता इकडे घरातील सर्वच मंडळी सायकॅट्रिक्सची वाट बघत असतात. तेव्हा पूर्णाजी कल्पनाला म्हणतात, कल्पना, खूप वेळ झाला गं. एव्हाना रविराज सायकॅट्रिक्सला घेऊन यायला हवे होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, पूर्णाजी, मी लगेच फोन करतो सिनियरला. एवढ्यात रविराज सर सायकॅट्रिक्सला घेऊन येतात आणि त्यांची ओळख करून देतात. ते म्हणतात, पूर्णाजी, ही डॉक्टर श्रद्धा, ठाण्यातील एक नामवंत सायकॅट्रिक्स आहे आणि माझी जुनी मैत्रीणसुद्धा आहे. तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात, नमस्कार पूर्णाई, रविराज तुमच्याबद्दल नेहमी बोलत असतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, आपली भेट अशीच व्हायची होती तर बसा ना तुम्ही. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणतात, काहीच नाही, आज मी फक्त प्रतिमा वहिनीशी गप्पा मारायला आले. कशा आहात प्रतिमा वहिनी? मित्रांनो, आता प्रतिमा प्रियाकडे बघते. तेव्हा प्रिया प्रतिमाकडे रागाने बघून तिला काही बोलू नको असं खुणावत असते. तेव्हा प्रतिमा काहीही न बोलता तिथून जायला निघते. तेव्हा सगळ्यांना खूप वाईट वाटतं. प्रिया मनातल्या मनात खुश होते आणि म्हणते, प्रतिमाला पढवलं त्याचा उपयोग झाला. आता ही डॉक्टर प्रतिमाला उपचारच देऊ शकणार नाही. आता प्रतिमा तिथून जात असते. तेव्हा रविराज तिला थांबवतात आणि म्हणतात, प्लीज प्रतिमा, मला माहिती आहे मी तुला अनोळखी आहे, पण मी तुझ्या भावनांचा आदर करतोय. म्हणूनच आत्तापर्यंत स्वतःहून मी तुझ्याशी बोलायला नाही आलो. आम्हाला सगळ्यांना आमची जुनी प्रतिमा हवी. प्रतिमा, तुला तुझा भूतकाळ आठवायलाच हवा. मित्रांनो, रविराज सर अगदी इमोशनल होऊन प्रतिमाशी बोलत असतात. तेव्हा सगळेच खूप इमोशनल झालेले असतात आणि प्रतिमाला समजवत असतात. मग रविराज सर म्हणतात, तरच तुझा हा मानसिक छळ थांबेल आणि तन्वीलासुद्धा तिची आई हवीच. तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते, अरे मला नको आहे ही अर्ध्या मेंदूची आई. त्यापेक्षा हिची आणि तुझी प्रॉपर्टी पटकन माझ्या नावावर करून टाक. मित्रांनो, रविराज सर प्रतिमाला म्हणतात, प्रतिमा, तुला तुझी जुनी नाती आठवायलाच हवीत. एवढीच आमची इच्छा आहे. बाकी कोणतीच अपेक्षा नाही तुझ्याकडून. पण प्लीज डॉक्टर श्रद्धा जे काय म्हणतायत ते ऐकून घे. अगं, ती तुझी मदत करायला आली. मित्रांनो, रविराज सर अगदी हात जोडून प्रतिमाला विनंती करत असतात. हे बघून सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं. तेव्हा सायली पुढं येते आणि म्हणते, प्रतिमा आत्या, बघताय ना रविराज काका किती कळकळीने सांगतायत तुम्हाला, आणि आम्ही सगळे आहोत ना तुमच्याबरोबर. तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. मित्रांनो, सायलीही हात जोडून प्रतिमाला विनवणी करते आणि म्हणते, प्लीज ऐका ना प्रतिमा आत्या. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा, तुला कसलाही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी, पण तू इथून निघून जाऊ नकोस गं.
मित्रांनो, आता पूर्णा आजीसुद्धा हात जोडून प्रतिमाला विनंती करतात. कल्पना, अर्जुन अगदी सगळेच प्रतिमाला हात जोडून विनंती करत असतात. तेव्हा अर्जुन प्रियाला खुणावून हात जोडायला सांगतो. तेव्हा प्रिया हात जोडते, पण प्रतिमाकडे रागाने बघून नाही असं तिला सांगत असते. पण प्रतिमा मात्र बाकी सगळ्यांचं ऐकते आणि डॉक्टरांच्या जवळ येऊन बसते. तेव्हा घरातील सगळेच खूप आनंदी होतात. प्रतिमा उपचारांच्यासाठी तयार झाली आहे हेच त्यांच्यासाठी खूप असतं. पण इकडे प्रिया मनातल्या मनात म्हणते, प्रतिमा अशी पलटी नाही मारायची, मूर्ख बाई आहेस. अगं, या डॉक्टरने तुझी मेमरी परत आणली तर आमचा सत्यानाश होईल ना. मित्रांनो, प्रिया खूप घाबरलेली असते. आता डॉक्टर श्रद्धा प्रतिमाला म्हणतात, प्रतिमा वहिनी, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही खुणांनी जमेल तशी उत्तरं द्या, ओके. मग प्रतिमा सायलीकडे बघते. तेव्हा सायली प्रतिमाला थोडा धीर देते. नंतर डॉक्टर श्रद्धा म्हणतात, रविराजने मला सांगितलंय की हे घर म्हणजे तुमचं माहेर आहे वहिनी. तुम्हाला इथलं काही ओळखीचं वाटतंय का? म्हणजे ही जागा, इथलं गार्डन, इथली माणसं. मित्रांनो, तेव्हा प्रतिमा मान डोलावून नाही असं म्हणत असते. तेव्हा डॉक्टर म्हणतात, तुम्हाला तुमचं नाव आठवतं का? तुमचं नाव प्रतिमा आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तेव्हाही मित्रांनो प्रतिमा मान डोलावून नाही असं म्हणते. तर सायली म्हणते, मला या जेव्हा पहिल्यांदा भेटल्या ना, तेव्हा त्याने त्यांचं नाव कविता असं सांगितलं होतं. तेव्हा डॉक्टर म्हणतात, ओके, मग तुम्हाला अपघाताबद्दल काही आठवतंय का वहिनी? मित्रांनो, प्रतिमा खुणावून सांगत असते. तेव्हा डॉक्टर म्हणतात, या काय म्हणतायत? डॉक्टरांना काहीच समजत नसतं. तेव्हा रविराज सर म्हणतात, प्रतिमा असं म्हणते की तिला पूर्वीचं काही आठवत नाही आणि आमच्यापैकी कोणालाही ती ओळखत नाही. मित्रांनो, रविराज ज्यावेळी प्रतिमाच्या मनातलं बोलत असतात तेव्हा प्रतिमा रविराज सरांच्याकडे बघतच असते. तेव्हा घरातल्यांनाही खूप आनंद होतो. मग डॉक्टर श्रद्धा काही वेळ प्रतिमाशी बोलतात, तिला प्रश्न विचारतात. नंतर त्या म्हणतात, आपण ट्रीटमेंट सुरू करू, त्याचबरोबर काही काउन्सिलिंग सेशन्स करावी लागतील आणि आउट ऑफ द बॉक्स जाऊन अशा केसेसमध्ये उपचार करावे लागतात. पण आपण याविषयी आत्ताच नको बोलायला. आत्ता मी काही औषधं लिहून देते, ती औषधं त्यांना वेळेवर द्या. मग कल्पना म्हणते, हो डॉक्टर, आम्ही औषधं वेळेवर देऊ प्रतिमाला. तेव्हा रविराज सर औषधांचं प्रिस्क्रिप्शन घेतात आणि म्हणतात, श्रद्धा, पण प्रतिमाला शक्य तेवढं लवकर बरं कर. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हो, आपण सगळेच प्रयत्न करतोय ना. मित्रांनो, मग डॉक्टर निघून जातात. तेव्हा मग प्रतिमाला घेऊन सायली खोलीत जात असते. तेव्हा प्रिया लगेच गडबडीने रविराज सरांच्या हातातून औषधाचं प्रिस्क्रिप्शन घेते. तेव्हा रविराज सर म्हणतात, तन्वी, काय करतेस? तेव्हा पूर्णाजी रागाने म्हणतात, तन्वी, ते प्रिस्क्रिप्शन कल्पना किंवा सायलीकडे दे, त्या तिला वेळेवर औषधं देतील. मित्रांनो, प्रियाला हे ऐकून राग येतो. तेव्हा अर्जुनही हे बघत असतो. आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन त्याच्या रूममध्ये स्टडी करत असतो. तेव्हा सायली बेडवरती झोपलेली असते. तिच्या पायावरची जन्मखून अर्जुनला दिसते. तेव्हा त्याला आश्चर्यच वाटतं आणि अर्जुनच्या रूममध्ये प्रिया अर्जुनसाठी कॉफी घेऊन आलेली असते. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य अगदी प्लॅन करून ती कॉफी प्रियाच्याच पायावर सांडतात. तेव्हा प्रिया पाय धुण्यासाठी बाथरूममध्ये जाते आणि बाहेर येते. तेव्हा ती चालत असताना पाय ओला असल्यामुळे पायावरती असलेल्या स्केच पेनच्या खुणेमुळे फरशीवर आहे तसा ठसा उठतो आणि हे अर्जुनच्या लक्षात येतं आणि त्याला कन्फर्म कळतं की प्रिया ही तन्वी नाहीच. बघूयात आता उद्याच्या भागामध्ये अजून काय होतंय ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.